हॅलो एव्हरीवन. तर आपण आता म्हणजे विकली फॉरेक्स फर्स्ट आपण करणार आहे आणि गोल्डचा अनालिसिस आपण बघू की नेक्स्ट वीक मध्ये आपण कसं ट्रेड घेतलं पाहिजे किंवा कोणतं मार्केटची मुवमेंट कशी असेल. आता आपण बघतोय की अनालिसिस करून बघू की आपण मार्केट आतापर्यंत कसं मुवमेंट झाली आणि इथून पुढे थोडीशी कशी मुवमेंटम होईल. ठीक आहे. आता जर बघितलं तर मार्केटनं जर आता आपल्याला म्हणजे ऑल टाइम हायला मार्केट असल्यामुळे आपल्याला वरती मार्केट कुठपर्यंत जाईल हे आपल्याला माहित नाही. फक्त आपण काय करू शकतो की जी आपली लेवल आहे म्हणजे कोणती सायकोलॉजिकल लेवल आहे त्याच्यावरती आपण टार्गेट लावू शकतोय. आणि मार्केट जर रिट्रेसमेंट करायला जर खाली आलं तर आपण त्या रिट्रेसमेंट वरती ट्रेड प्लॅन करून आपण सायकोलॉजिकल नंबर किंवा प्रिव्हियस किंवा रेजिस्टन्स असेल तिथपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतोय. तर त्याचं थोडंसं आपण अनालिसिस करू आणि त्याच्यावरून ठरवू की आपण मार्केटमध्ये कसं ट्रेड प्लॅन केलं पाहिजे. आता वरच्या लेवल माहीत नव्हत्या त्याच्या आधी आपण थोडंसं 3 मंथ 6 मंथ वरती जाऊ. आपण एक ट्रेड लाईन मार्क करत होतो प्रिव्हियसला जाऊन जी की ही अशी ट्रेड लाईन होती. ही वाली अशी ट्रेड लाईन होती. त्याचं पण आता काय दिसते की आपल्याला ब्रेकआउट झालेलं दिसतं. आता हे जर बघितलं तर पहिल्यांदा आपण अशी मार्क करत होतो. बट आता काय झालंय की मार्केटनं आता इथं थोडंसं ब्रेकआउट झालेलं आपल्याला दिसून येते. बट अजून जर एक्सटेंड केली ना हे अशी तर हा पॉईंट आपल्याला बरोबर दिसतोय. ह्या पॉईंटला टच केले तर आपल्याला आत्ता जे दिसतंय आत्ताचे स्ट्रक्चर दिसते ते मार्केट काय दिसते आपल्याला ह्या ट्रेड लाईनला रेजिस्टन्स ऍक्ट करण्याचं दिसते. मार्केटनं काय केलंय जर मार्केटला जर ट्रेड लाईनच ब्रेक करायची होती तर ह्या इथं क्लोजिंग का दिली. अजून कॅन्डल रनिंग आहे. अजून 9 दिवस बाकी आहेत. कॅन्डल रनिंग आहे. अजून 9 दिवस बाकी. मे बी कॅन्डल काय करेल की ह्याला टच करेल जसं की ह्या ठिकाणी फॉल आला तसाच सेम फॉल इथं पण येऊ शकतोय थोडासा. आता ह्या ठिकाणी जर लेवल बघितलं तर 2700च्या आसपास लेवल आहे. म्हणजे 2700 म्हणजे काय होईल ते एक सायकोलॉजिकल नंबरची लेवल आहे. मार्केट काय करू शकतं की त्या लेवल पासून एक रिव्हर्सल स्ट्रक्चर बनवून पुन्हा थोडंसं रिव्हर्सल येऊ शकतं आणि मार्केटची काय होऊ शकते रिट्रेसमेंट. आता 3 मंथच्या अकॉर्डिंग जर रिट्रेसमेंट बघितली आता हे लगेच होणार नाही. 3 मंथच्या अकॉर्डिंग आपण इथपर्यंत रिट्रेसमेंट ऍक्सेप्ट करू शकतो. प्लस आपण एक फिफ्थ ड्रॉ करू शकतोय. कारण की मार्केटचं जे मोमेंटम आल्या ते हिथून मॅक्स बाईंग आले. तर मार्केटमध्ये आपण असं जर 2700च्या लेवल जे सायकोलॉजिकल नंबर आपण प्रिडिक्ट केलाय हे अपसाईडला जाऊ शकतं. तर मार्केट काय करू शकतं की एकतर 50%, 38% आणि 61% आपण ह्या 3 लेवलवरती आपण ट्रेड प्लॅन करतोय. ठीक आहे. ह्या 3 लेवलवरती आपण ट्रेड प्लॅन करतोय. तर त्याच्या अकॉर्डिंग मार्केट थोडीशी रिट्रेसमेंट करेल आणि जरी तिथं जर रिट्रेसमेंट नाही झाली तर ह्या लेवलला रिट्रेसमेंट होईल. प्लस आपला त्या ठिकाणी EM येईल आणि त्याच्या अकॉर्डिंग पुन्हा आणि आपण एक गोल्डमध्ये बाईंग बघू शकतोय. आता जे मार्केट आहे ते आता एका ट्रेड लाईनच्या रेजिस्टन्सला मार्केट असं आहे आपण असं कन्सिडर करू शकतोय. मार्केट जर 9 दिवसात जर मार्केट नुसतं ट्रेड लाईनला ब्रेक नाही करू शकलं तर मे बी असं जर रिजेक्शन आलं तर मे बी मार्केटमध्ये एक डाऊनफॉल आपण ऍक्सेप्ट करू शकतोय. पण ज्यावेळी अशा वीक बनतात त्याच्या स्मॉलर टाइम फ्रेम म्हणजे जर आता 3 मंथ आहे तर स्मॉलर टाइम फ्रेमला काय होणार की तिथे एक रिव्हर्सल पॅटर्न काहीतरी क्रिएट झालेला असतो. त्याच्या अकॉर्डिंग मार्केट डाऊन येणार. ह्या ठिकाणी काय केलं तर मार्केटनं हाफ वीक जी आपली कन्सेप्ट आहे त्या हाफ वीक पासून मार्केटनं एक डाऊन साईडला मोमेंटम दाखवलेली होती. जसं की आपण आता हाफ वीक जर मार्क केली तर ऍक्च्युली जर बघितलं तर नियर बाय हाफ वीक म्हणजे ऑलमोस्ट हाफ वीक पासूनच मार्केटनं रिजेक्शन घेतलेलं होतं. आणि ते रिजेक्शन जर बघितलं तुम्ही ते रिजेक्शन जर बघितलं तर एक चांगलं रिजेक्शन होतं मार्केटमध्ये. ठीक आहे. मे बी इथं पण मार्केट तसंच करत. जर ब्रेक केलं तर मार्केट अजून आपण वरच्या साईड पर्यंत प्रिडिक्ट करू शकतोय. म्हणजे वरच्या साईडला आपल्याला आतापर्यंत आपण एवढ्या मोठ्या टाइम फ्रेम पर्यंत अनालिसिस करत येत नव्हतो. बट मार्केट काय करू शकतं की जर आपल्याला वरच्या लेवल माहीत नसतील किंवा वरती मार्केट कुठंपर्यंत जाऊ शकते हे जर माहीत नसेल तर आपण हायर टाइम फ्रेमला जाऊन बघतो की कुठं लेवल आहे. आता ह्याच्या आधी आपण काय करत होतो मॅक्स आपण मंथली पर्यंत येत होतो. कारण की वरच्या लेवल माहित होत्या मार्केटमध्ये वर कुठंपर्यंत जाऊ शकत होतो आपण प्रिडिक्ट करू शकत होतो. बट आता आपल्याला ह्याच्या पुढच्या लेवल्स माहित नाहीत म्हणून आपण आलो 3 मंथ आणि 6 मंथ वरती जरी गेला म्हणजे 6 महिन्याचे एक कॅन्डल वरती जरी गेला तरी तीच लेवल आपल्याला अजून एक परफेक्ट लेवल दिसते आणि तोच एक आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय. ठीक आहे. आता मंथलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं मंथलीच्या अकॉर्डिंग जर मार्केटला बघायचं म्हटलं
तर मार्केटची रिट्रेसमेंट अजून झालेली नाही. मंथलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर कंटिन्यू बाईंग मोमेंटम येते. मग ही बाईंग मोमेंटम कुठं थांबेल हे आपण आता प्रेडिक्ट करू शकतो. जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही. जोपर्यंत मार्केटमध्ये जेवढा मोठा ट्रेंड तेवढे मोठे रिट्रेसमेंट. ठीक आहे, जेवढा मोठा ट्रेंड तेवढे मोठे रिट्रेसमेंट होणार मार्केटची. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर आपण लास्ट बाईंग कुठं झोन आहे, लास्ट बाईंग एरिया आपण ह्या इथून प्रेडिक्ट करू शकतो की मंथलीच्या अकॉर्डिंग. आता हे जर 2700 पर्यंत जर गेलं आणि ह्या लेवलला जर आपली एक ट्रेंड लाईन आहे आणि ट्रेड लाईन वरून जी प्रिव्हियसची एक स्ट्रॉंग ट्रेड लाईन आहे तिथपर्यंत जाऊन जर ह्या 2700च्या लेवलला टच करून मार्केट जर रिव्हर्सल आलं तर 2700च का मी का म्हणतोय, 2700 तीच का लेवल मी म्हणतोय, कारण की तो एक सायकोलॉजिकल नंबर आहे. ह्याच्या आधी जर बघितलं तर सायकोलॉजिकल नंबर एकदम बेस्ट सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करते. तर ह्याच्या आधी 2500 2400 त्यामुळं एक चांगला काम करते ते गोल्ड. त्यामुळं सायकोलॉजिकल नंबरच आपल्याला तिथून एक रिव्हर्सल स्ट्रक्चर दाखवेल. आणि प्लस आपली काय येते लॉंग टाइम फ्रेमचे म्हणजे हायर टाइम फ्रेमचे एक रिट्रेसमेंट ट्रेड लाईन येते. त्याच्या अकॉर्डिंग मार्केट काय करू शकते की एक डाऊनफॉल दाखवू शकते. प्लस आपण ही फिफ्थ रिट्रेसमेंट मंथलीच्या अकॉर्डिंग बघू शकतो. त्या ठिकाणी आपली अनवॉन्टेड कॅन्डल येत्या तिथंच बरोबर नियर बाय EM येईल किंवा 61% रिट्रेसमेंट. मग मार्केट अनवॉन्टेड कॅन्डल पासून एक अपसाईडला मोमेंटम देऊ शकतो. ठीक आहे, आता मंथलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर कंटिन्यू बाईंग मोमेंट आहे, रिट्रेसमेंट काय होत नाही. जे की मार्केट जे पहिल्यापासून जे ह्या झोनमध्ये जे होतं ते पूर्ण साईडवेज झोनमध्ये होतं. ह्या एक ह्याचा ब्रेकआउट झाला. आता ब्रेकआउट करताना पण मार्केटनं फेकआउट दिलता यायचं, म्हणजे ही लेवल जी होती त्याचा फेकआउट दिला आणि त्यानंतर मार्केटमध्ये मोमेंटम आल्या. त्यामुळे ही मार्केटची मोमेंटम अजून येऊ शकते. मार्केट अजून वरती जाऊ शकतं. जोपर्यंत रिव्हर्सल काय पॅटर्न बनत नाही तोपर्यंत आपण एक सेलिंग ट्रेड प्लॅन करू शकत नाही. नंतर विकलीच्या अकॉर्डिंग जर आलं तर विकलीच्या अकॉर्डिंग कंटिन्यू मार्केट टोटल स्ट्रक्चर जे जर बघितलं तर टोटल मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते टोटल बाईंगचं स्ट्रक्चर आहे. अजून तरी टोटल स्ट्रक्चर बाईंगचं आहे. अजून मार्केट लोअर लो बनवतच नाही. मग लोअर लो बनवायला एक रिव्हर्सल पॅटर्न पाहिजे किंवा लोअर हाय लोअर लो बनलं पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंग आपण सेलिंग प्लॅन करू शकतो. अजून इथं पॅटर्न काही क्रिएट झालेला नाही. मग आपण इथून रिव्हर्सल काय ट्रेड बघू शकत नाही जे की सेलिंगचा. जर ह्या ठिकाणी जर रिव्हर्सल काय इंडिकेशन दिलं तर आपण रिव्हर्सल साठी ट्रेड फाइंड करू शकतो. ठीक आहे, ओके. त्याच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर आता जर बघितलं आपण तर इथं जर बघितलं तर आपल्याला जी लेवल आहे नियर बाय लेवल आहे तर आपल्याला जर मार्केट इथे एक लिक्विडिटी पडली जी की ओपनिंग क्लोजिंग आहे आणि टाइम स्पेंड एरिया पण आपण म्हणू शकतो विकलीच्या अकॉर्डिंग. आता इथल्या इथं जर रिट्रेसमेंट जर बघितली आपण तर इथल्या इथं जर रिट्रेसमेंट बघितली तर ह्या लेवल पासून आपण आता इथपर्यंत फिप ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, ही विकलीच्या अकॉर्डिंग फिप ड्रॉ केली आपण. मार्केट रिव्हर्सल जर स्ट्रक्चर बनवलं तर पूर्ण डाऊन पण येऊ शकते जे की ह्या लेवल पर्यंत येऊ शकते असं. आणि आता वरच्या साईडला तर आपल्याला लेवल तर भेटले. मग त्याच्या अकॉर्डिंग आता डेलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं डेलीच्या अकॉर्डिंग मार्केट अजून एकदा हायर आहे बनवते. म्हणजे डेलीची एक कॅन्डल अजून हायर आहे मार्केट बनवते. आता ही लेवल आपण प्रेडिक्ट केली, आता त्याच्यावरतीच अनवॉन्टेड आहे. आता हिथून जर बघितलं डेलीच्या अकॉर्डिंग कंटिन्यू हायर आहे स्ट्रक्चर बनतं. मे बी मार्केट हिथपर्यंत जाईल आणि हिथून एक थोडंसं रिव्हर्सल स्ट्रक्चर बनवून डाऊन येऊ शकते. बट ह्याची ही जर लेवल ब्रेक केली तर अजून मार्केट वरती जाऊ शकते. 2800 2900 आणि $3000 $3000 पर्यंत गोल्ड जाऊ शकते जर मार्केटमध्ये मोमेंटम आली तर. ओके, आणि मोमेंटम मार्केटचं प्रेशर फुल बाईंग प्रेशर आहे त्याच्या अकॉर्डिंग तर मार्केटमध्ये मोमेंटम येऊ शकतो. आता जर डेलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर डेलीच्या अकॉर्डिंग आपल्याला इथे एक लेवल भेटत्या आणि ही लेवल का तर मार्केटमध्ये काय आहे की इथे एक ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पडल्या आणि लिक्विडिटी पडल्यामुळे आपण काय करू शकतो की ह्या लेवल पर्यंत येऊ शकतो. आणि डेलीच्या अकॉर्डिंग जर आता फिप ड्रॉ करायचं म्हटलं तर डेलीच्या अकॉर्डिंग इथून जर फिब अशी ड्रॉ केली तर ज्या ठिकाणी 50% रिट्रेसमेंट येत्या त्याच ठिकाणी प्रिव्हियसचा एक रेजिस्टन्स येतो त्याच झोनमध्ये म्हणजे 61 आणि
50% रिट्रेसमेंटच्या झोनमध्ये जो झोन येतोय तिथपर्यंत मार्केट रिट्रेसमेंट करून पुन्हा एकदा 2700 पर्यंत गोल्ड जाऊ शकते, असं आपण प्रिडिक्ट करू शकतोय. ठीक आहे. त्याच ठिकाणी 4 आवरच्या अकॉर्डिंग आलो तर 4 आवरच्या अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलं तर टोटल स्ट्रक्चर तुम्हाला कन्फर्मेशन पण भेटतील. आणि हिथून जर बघितलं तर हा झोन आपण असा प्रिडिक्ट केलेला, त्याच ठिकाणी मार्केटनं काय केलं की एकदा रिट्रेसमेंट केली, म्हणजे हा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट करून मार्केटनं त्याच ठिकाणी रिट्रेसमेंट केली, डोजी कॅनल बनवली आणि तिथून मार्केटमध्ये बाईंग मोमेंटम आलं. मे बी मार्केट जर सोमवारी डाऊन आलं, तर ह्या लेवल पासून आपण ऍक्सेप्ट करू शकतो की मार्केट वरती जाऊ शकते. प्लस आपली त्याच ठिकाणी एक अनवॉन्टेड कॅन्डल आहे. ठीक आहे. त्याच ठिकाणी एक अनवॉन्टेड आहे. प्लस आपला जो 21 EM आहे त्याच ठिकाणी मग मार्केट काय करू शकतं की त्या लेवल पासून एक बाजूने एक बाईंग मोमेंटम मिळू शकते. आता ही जी लेवल आहे ती आपल्याला ऑल टाइम हायची लेवल आहे, म्हणजे ऑल टाइम हायची लेवल आहे. ओके. आणि ऑल टाइम हायची पण लेवल आपण कशी वर्क होत्या, जर तिथून पुढे जर एक्झाम्पल जर घावलं तर त्याच्या अकॉर्डिंग आपण बघू शकतो. आता मार्केटची रिट्रेसमेंट होणं तर गरजेचं आहे. रिट्रेसमेंट 100% होत्याच. जर प्रिव्हियसचं स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही, रिट्रेसमेंट ही होत्याच आणि म्हणजे कंटिन्यू बाईंग येत नाही, रिट्रेसमेंट तर होणारच. आता 1 आवरच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर 1 आवरच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर लास्ट बाईंग एरिया जो होता तो लास्ट बाईंग एरिया हा होता, जे की स्ट्रॉंग बाईंग जे बघतोय ते आपण तो हाय एरियाचं बाईंग होतं. आणि आता मार्केट जर 1 आवरच्या अकॉर्डिंग जर बघितलं 1 आवरच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर मार्केट ह्या लेवलला मार्केटचा काय होता, आता हिथून जर लो बनवला मार्केटने, काय ऍक्च्युअल मार्केटचा हा हाय याच्या अकॉर्डिंग तिथं लो बनवला तर मार्केट थोडस ह्या लेवल पर्यंत येऊ शकते, म्हणजे ह्या लेवल पर्यंत येऊन पुन्हा मार्केट एक अपसाईडला मोमेंटम देते. जर इथून जर रिट्रेसमेंट नाही केली मार्केटनं तर आपण ह्या लेवल पासून रिट्रेसमेंट ऍक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. बट ऍक्च्युअल जे आहे ना, जर सेलिंग आहे ना ह्या इथंच पर्यंत का म्हणतोय, कारण की ऍक्च्युअल जर लो बघितला तर मार्केटचा ऍक्च्युअल हा लोअर लो इथं बनतोय, पण मेन जो लो आहे तो इथं स्ट्रक्चर चेंज झालं पाहिजे. हे जोपर्यंत स्ट्रक्चर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला सेलिंग ट्रेड प्लॅन करू शकत नाही, जे की शॉर्ट टर्म साठी सेलिंग असेल. ओव्हरऑल ट्रेंड बुलिश आहे, आपण ट्रेंडलाच कायम प्रायोरिटी द्यायची, ना की ट्रेंडच्या अगेन्स्ट. जर ट्रेंडच्या अगेन्स्ट जर तुम्ही ट्रेड करायला लागला ना तर छोटे छोटे पिप्स म्हणजे 60-70 पिप्स घेऊन तुम्ही एक्झिट करू शकता. 1:3 1:3 1:3 किंवा 1:2 असं रिस्क रिवॉर्ड रेशो घेऊन तुम्ही बाहेर पडू शकताय. कारण की मार्केट कुठून रिव्हर्स येऊ शकतं हे सांगता येत नाही. आता 30 मिनिटच्या अकॉर्डिंग जर बघितलं, 30 मिनिटच्या अकॉर्डिंग लोअर लोचं स्ट्रक्चर बनतंय. जर ह्याच्या नेक्स्ट कॅन्डल जर ही जर लेवल ब्रेक झाली तर त्याच्या अकॉर्डिंग मार्केट अजून एकदा फॉल करू शकते. ठीक आहे. 15 मिनिटाच्या अकॉर्डिंग जर बघितलं, आता आपण जे करतोय ते टॉप डाऊन अनालिसिस करतो. टॉप डाऊन अनालिसिस कारण की का, तर हायर टाइम फ्रेम वरती काय चाललंय आणि त्याच्या थ्रू लोअर टाइम फ्रेम मध्ये काय पाहिजे, कसं आपण ट्रेड केलं पाहिजे. आपण जे ट्रेडिंग करतोय ते एक जे स्विंग पण करतोय आणि इंट्राडे पण करतोय, त्यामुळे आपण जे ट्रेड प्लॅन करणार आहे ते सगळ्या टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग पाहिजे. आता हाय टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते बुलिश आहे. मग आपण शॉर्ट टर्म साठी सेलिंग कुठंपर्यंत करू शकतोय, सेलिंगचे लेवल कोणते आहेत, बाईंगचे लेवल कोणते आहेत हे प्रिडिक्ट करता आलं पाहिजे. आणि जर सेलिंग केलं तर सेलिंग कुठल्या लेवल पर्यंत पाहिजे, बाईंग केलं तर बाईंग कुठल्या लेवल पर्यंत पाहिजे हे आपण प्रिडिक्ट केलं पाहिजे. कारण की जर तुम्ही मार्केटमध्ये एकच सिनारिओ घेऊन बसला तर एक सिनारिओ तुम्हाला कधीच प्रॉफिटेबल नाही बनवणार. मार्केटमध्ये काय पाहिजे, 2 सिनारिओ पाहिजेत तुमच्याजवळ, बाय कुठून करायचं आणि सेल कुठून करायचं. हे जर तुम्हाला 2 सिनारिओ जर माहित असतील ना तर तुम्ही चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता. जर एक सिनारिओ जर तुम्ही घेतला तर एक सिनारिओ वरती तुम्ही दुसरी मोमेंटम सोडून देणार त्याच्यात. आता इथून तर अजून प्रॉपर असं काय रिव्हर्सल स्ट्रक्चर दिसत नाही 15 मिनिटाच्या अकॉर्डिंग तरी. कारण की ईएमए जर बघितला तर ईएमए ला अजून मार्केट काय करते की सपोर्ट ऍक्ट करते. मार्केटमध्ये लास्ट बाईंग तिथून आलं पुन्हा आणि मार्केटमध्ये ईएमए पासून थोडंसं बाईंग यायला लागले, पण बाईंग जर बघितलं तर थोडंसं स्लोली दिसते. मे बी मार्केट हे तर थोडंसं पॅटर्न क्रिएट करेल देन डाऊन येईल.
आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपली लिक्विडिटी पडल्या, मार्केट लिक्विडिटी ट्रिगर करून मार्केट ह्या वीकला फिल करायला डाऊन साठी येऊ शकते आणि हाय टाइम फ्रेमची रिट्रेसमेंट होईल ह्या ठिकाणी, जे की आपण आता बघितलेली की रिट्रेसमेंट होईल ह्या लेवल पर्यंत, जे की 50% रिट्रेसमेंट आहे. त्या ठिकाणी रिट्रेसमेंट होऊन मार्केट पुन्हा एकदा त्या लेवल पर्यंत जाऊ शकते. 5 मिनिटच्या अकॉर्डिंग बघितलं, 5 मिनिट आपण एंट्रीसाठी यूज करतो. 5 मिनिट मध्ये अजून तरी काय स्ट्रक्चर क्लिअर नाही. जोपर्यंत स्ट्रक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ट्रेड काय फाइंड करणार नाही. स्ट्रक्चर पूर्ण आपल्याला क्लिअर पाहिजे, त्याच्या अकॉर्डिंगच आपण ट्रेड प्लॅन करणार. ओके, 30 मिनिटच्या वरची कन्फर्मेशन घ्या. 30 मिनिट, 1 आवर, 4 आवरच्या अकॉर्डिंग तुम्ही कन्फर्मेशन घ्या. मॅक्स कन्फर्मेशन तुम्ही 30 मिनिटला जरी घेतले तरी तुम्ही एकदम चांगलं अनालिसिस करून प्रॉफिट काढू शकता. ओके, मार्केट अजून हायर हाय बनवते, जे की मार्केटचा हा लो होता, ह्याच्या अकॉर्डिंग इथं हाय बनला. पुन्हा मार्केटनं हा लो बनवला, पुन्हा मार्केटने एक हाय बनवला, ह्याच्या अकॉर्डिंग इथं हाय बनवला, ह्याच्या अकॉर्डिंग इथं हाय बनवला. मी मार्केट वरती जाऊ शकते. जर मार्केट ही लेवल ब्रेक केली अजून एकदा, ह्याच लेवलला रिट्रेसमेंट केली, प्लस आपल्याला फिब रिट्रेसमेंट जर घावली, काय म्हणते मी, फिब रिट्रेसमेंट जर घावली आपल्याला ह्या लेवल पर्यंत, असं मार्केट वरती आलं पुन्हा रिट्रेसमेंट, म्हणजे लंडन सेशनच्या आसपास आपल्याला इथं फिब रिट्रेसमेंट जर घावली तर अजून आपण कंटिन्यू बाईंग करू शकतो. कंटिन्यू बाईंग आता ह्या लेवल पासून आपण हेच टार्गेट ठेवू शकतो, किंवा 2650 पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतोय. ओके, आणि मॅक्स आपण 1:3, जर वरच्या लेवल माहित नसेल तर 1:3 च्या आसपासच तुम्ही ट्रेड कॅच करा आणि एक्झिट करा. आणि मार्केटचा हा जर एरिया बघितला तर हा एक सपोर्ट म्हणून आतापर्यंत आता तो काम करतो. हा एरिया ब्रेक करत नाही मार्केट 30 मिनिटच्या अकॉर्डिंग, आणि लो क्रिएट केलेला नाही 30 मिनिटच्या अकॉर्डिंग. 1 आवरच्या अकॉर्डिंग पण अजून पाहिजे तसा लो क्रिएट केलेला नाही. मार्केटची शेवटची कॅन्डल जी क्लोज झाली ती ग्रीन कलरची क्लोजिंग झाली, तसं रिजेक्शन घेऊन क्लोज झाले. मग अजून आपल्याला स्ट्रक्चर क्लिअर नाही. आता स्ट्रक्चर जर क्लिअर करायचं म्हटलं तर म्हणजे आपल्याला रिव्हर्सल ट्रेड कसा पाहिजे, हा पूर्ण असा ट्रेड चेंज झाला पाहिजे, त्याशिवाय आपण ट्रेड प्लॅन करणार नाही. आणि इथं मोमेंटम आणि व्हॉल्यूम कसं आहे, कॅन्डल मध्ये बायर सेलरची सायकोलॉजी आपण यूज करून तिथून आपण ट्रेड फाइंड करणार. ओके.